तुम्हाला नेमकं काय आहे, हेअर फॉल की हेअर थिनिंग? या दोन गोष्टी वेगळ्या आहेत का नक्की आपण आज बघूया. इमॅजिन करा पर्सन ए आहे. तो म्हणतोय की मला जास्त हेअर फॉल होत नाहीये, पण 4-5 वर्ष झाले माझा व्हॉल्यूम खूप कमी होऊन गेलाय. व्हेअर ॲज पर्सन बी आहे. तो म्हणतोय की माझ्या हातात रोज पुंजकेचे पुंजके येतायत. पहिलं बघूया हेअर थिनिंग. यालाच आपण मेल पॅटर्न बॉल्डनेस किंवा फिमेल पॅटर्न बॉल्डनेस म्हणतो. तर याच्यामध्ये काय होतं की केस पडणं खूप जाणवत नाही आणि त्याचमुळे ॲक्चुअली लेट पण जाग येते. जो हेअर असतो तो पडतो आणि जेव्हा नवीन येतो तेव्हा तो थिन होतो. सो परत तो पडत हळू-हळू थिन होत ही सतत आणि कंटिन्युअस चालणारी प्रोसेस असते. त्याच्यामुळे ही हेअर थिनिंगची गोष्ट आहे. व्हेअर सेकंड टाइपचा हेअर फॉल म्हणजेच ॲक्टिव्ह हेअर फॉल ज्याला आपण टिलोजन एफ्लुव्हियम असं म्हणतो. याच्यामध्ये रोजच्या रोज खूप हेअर हातात येत असतात. त्याच्यामुळे जास्त घाबरायला होतं. तर याचे कारण काय असतात? तर स्ट्रेस, इमोशनल स्ट्रेस, काही रिसेंटली कुठला फीव्हर वगैरे काही झाला असेल, डेंग्यू, मलेरिया, कोव्हिड, कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही ॲडमिट झाला असाल, याच्यापैकी काहीही असू शकतं आणि मोस्ट इम्पॉर्टंटली न्यूट्रिशनल डेफिशियन्सी पण असू शकते. सो ही 2 वेगळ्या टाइपचे हेअर फॉल आहे आणि अजून तिसरा सुद्धा असतो, की या दोघांचं कॉम्बिनेशन. त्याचमुळे हेअर फॉल किंवा हेअर लॉस ही एकदम खूप ब्रॉड टर्म आहे. याचं एक्झॅक्टली कारण काय आहे? तुम्हाला काय प्रॉब्लेम होत आहे? याच्यावर आपण फोकस केल्याशिवाय तो तुमचा ट्रीटमेंट होणार नाही आहे. तुम्हाला नेमकं काय आहे? हेअर फॉल की हेअर थिनिंग? एच फॉर हेअर टाइप करा कमेंटमध्ये. मी एच फॉर हेल्प लगेच करतो तुम्हाला.